आज तीन विषयांच्या अनुषंगाने आपण केवळ चर्चा करावी अशी माझी आपल्याला विनंती राहील। एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जामतडा, दुसरा जो विषय आहे तो विषय महिला आरक्षणाच्या अनुषंगाने जी देशभरात चर्चा सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून, महाराष्ट्र धर्म म्हणून आपलं असणारं स्थान आणि ज्या विधान परिषदेच्या जागाची जी घोषणा झाली आहे त्या या तीन विषयावर आज मला या ठिकाणी निवेदन करायचं। त्यातला पहिला विषय जो आहे हा खूप महाराष्ट्राला हादरून सोडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातला गृहमंत्री म्हणून कशी एकामागे एक कांड करतात याचं दर्शन देखील या स्वरूपच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे शोध पत्रकारिताला फार मोठा वाव आहे आणि एक स्कॅन्डलच या निमित्तानं समोर येत आहे। निनावी फोन येणे, फोनवर फसवणूक करणे, फोनवर OTP मागणे, या सगळ्या ज्या गोष्टी होतात आहे, ब्लॅकमेल करणे, या जगभरामध्ये एक रॅकेट आहे आणि जगातलं जे रॅकेट आहे ते भारतातलं रॅकेट कुठे चालवलं जातं तर एक झारखंडमधला जामताडा नावाचा एक गाव त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे। काही दिल्लीच्या परिसरात एक कॉल सेंटर अवैध स्वरूपाचे होते, तसे मुंबईमध्ये काही कॉल सेंटर पहिले होते आणि मुंबईमध्ये काही छापे पडल्यानंतर ते मुंबईच्या बाहेर गेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातला सर्व असताना पालघर, वसई विरार, ठाणे या परिसरामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने होत राहिल्या आणि यामध्ये थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत यांच्या विभागात आणि नवे तर त्यांच्या आशीर्वादाने, मंत्रालयातल्या 6व्या मजल्याच्या आशीर्वादाने असे अवैध कॉल सेंटर जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये ही चालवल्या जातात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। इंटरनॅशनल फसवणुकीचे रॅकेट आहे हे, भारतातलंच नाही तर इंटरनॅशनल स्वरूपाच्या फसवणुकीच्या जे अनेक तक्रारी आणि अनेक तसे प्रकारचे गुन्हे हे दाखल झाल्यावरही महाराष्ट्र पोलिसांनी काही केलं नाही। सरतेशेवटी 8 ऑगस्ट 2025ला CBIने या संदर्भामध्ये FRI दाखल केला आणि तो केल्यानंतर 10 ऑगस्टला CBIने नाशिकच्या इगतपुरी या भागात रेड मारली आणि त्या ठिकाणी 60 लोकांना त्यांनी अटक केलं। 7 जणांना ताब्यात घेतले, कोट्यावधीची रोकड जप्त केली, सोने होते, क्रिप्टोकरन्सी होती, लॅपटॉप होते, मोबाईल होते, आलिशान गाड्या होत्या आणि कोणी संदीप सिंग आणि विशाल यादव या दोघांना सूत्रधार म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली। महाराष्ट्रामध्ये भाजपचेच मुख्यमंत्री असताना तिथे CBIला या संदर्भात रेड टाकावी लागते, महाराष्ट्र पोलिसांचं फेल्युअर आहे। दुसरी जी रेड आहे ती दुसरी रेड जी आहे ती 11 सप्टेंबरला दुसरा FRI दाखल होतो आणि हा दुसरा FRI दाखल झाल्यानंतर जो CBIचा अँटी करप्शन जी ब्रँच आहे त्या अँटी करप्शन ब्रँच पुढे हे बोगस कॉल सेंटर पकडलं जातं, गुन्हे दाखल होतात। इथे कमानकर नावाचा एक जो व्यक्ती आहे ज्याचे सरकारशी आणि उच्च पदस्थांशी लागे बांधे यामध्ये यांच्यावर हे यामध्ये याच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे शेकडो कोटी रुपये जे आहेत हे जमवल्या जातात आणि हे सर्व जे आहे हे महाराष्ट्र पोलीस यावर कुठेही काही कारवाई करत नाही आणि हे जे एकंदरीत प्रकरण आहे या सर्व प्रकरणातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा येतो आणि मनी लॉन्ड्रिंगचा जो हवालाचं जे कांड आहे ते मध्ये यामध्ये कुठेतरी दडलेलं आहे। नुकतंच खरातांच्या दर्शनाला नाशिकचे जे DIG आहेत दत्ता कराळे हे जेव्हा गेले आणि त्यांनी जेव्हा त्या विकृत खरातांच्या संदर्भात त्यांच्यासोबत फोटो गुणवर्णन करणारे व्हिडिओ आले, हे जे तिथले DIG जे आहेत हे खरातांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करतात। हा कॉल सेंटरचा जगभरातून आलेला जो पैसा आहे हा कुठेतरी ते व्यवस्थित काळ्याचं पांढरं आणि त्याची प्लेसमेंट करतात, अशा प्रकारची फार मोठी शक्यता आहे। त्यामुळे जो खरातांकडे त्यांच्या पतसंस्थेत पैसे असणं, मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातले जे आरोप झालेले आहेत त्याची पाळंमुळं या
एकंदरीत बोगस कॉल सेंटरच्या म्हणजे फडणवीसांच्या जामताडाशी हे संबंधित आहे. आणि हे जे नाशिकचे जे DIG आहेत श्री दत्ता कराळे, हे मैं जहां जहां चलूंगा मेरा साया साथ होऊंगा असं जे गाणं आहे, तसं हे जिथे जिथे जातात तिथे तिथे बोगस कॉल सेंटर हे चालतात. त्यांच्या आपण अपॉइंटमेंट मागच्या बघितल्या, ते पहिले ज्या ठिकाणी होते तिथे वैध कॉल सेंटर सुरू होते, मुंबई प्रसाद, आता ते नाशिकला गेले, आता तिथे ते कॉल सेंटर सुरू आहे. त्यामुळे हे जिथे जातील तिथे यांचं हे कॉल सेंटरचं एक जाळं घेऊन जातात. नुसते ते एकटेच नाही, त्यांचं कलापथक आहे आणि यांच्या कलापथकामध्ये 2 SP देखील आहेत. जे अहिल्यानगरचे SP जे आहेत सोमनाथ जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे जे आहेत बाळासाहेब पाटील हे त्यामध्ये आहेत. त्यामुळे हे 2 SP आणि हे DIG यांच्या माध्यमातून एक स्कॅन्डल महाराष्ट्रात मोठं ते चालू आहे. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार, त्यांना सस्पेंड करणार का, त्यांची ट्रान्सफर करणार का, त्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होणार, हा या निमित्तानं माझा देवेंद्रजींना थेट स्वरूपात प्रश्न आहे. त्यामुळे एक महिलांच्या शोषणाच्या माध्यमातून खरातांचं जे रॅकेट उभं होतं त्याची पाळंमुळं जर आता या कॉल सेंटरच्या अनुषंगाने जर येत असतील तर अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याआधी हे DIG आणि यांचे 2 SP हे जिथे जिथे होते तिथे तिथे बोगस कॉल सेंटरवर धाडी पडल्या का नाही पडल्या याचा देखील सरकारने कुठेतरी खुलासा करावा आणि तातडीने यांच्यावर कोणती कारवाई करतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल. आणि अत्यंत प्रामाणिक आम्ही आहोत, न खाऊंगा ना खाणे दूंगा असं सांगून तिथे मोदीजी आले आणि इकडे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना जर 2 FIR हे जर CBI करत असेल तर मग महाराष्ट्र पोलीस झोपा काढताय का? आणि एवढ्या मोठ्या प्रकारची धाडी पडून, एवढी मालमत्ता जप्त होऊन, एवढं मोठं रॅकेटचा पर्दाफाश होऊन अद्यापही या IPS अधिकाऱ्यांना अभय का आहे, हा थेट स्वरूपामध्ये देवेंद्रजींची प्रती असणारा हा प्रश्न आहे. दुसरा SP जे आहेत, एक आहेत नाशिक ग्रामीणचे जे आहेत ते बाळासाहेब पाटील आणि दुसरे जे आहेत ते सोमनाथ सोमनाथ घारगे. आणि हे आधी कुठे होते? ते आधी जिथे जिथे होते तिथे असे कॉल सेंटर होते का? आपण सर्वजण मुंबईत आहात, माध्यमांमध्ये आहात, हे जे चक्र चाललंय म्हणजे हा जे कलापथक जे फिरतंय आणि आता हे जे थेट नाशिकला जाऊन जर खरातांशी त्यांचे DIGचे जर संबंध आहेत, त्या दत्ता कराळचे जर संबंध आहेत, तर जो काळा पैसा जो आहे तो पांढऱ्या करत होते, तर या कॉल सेंटरचा तो असल्याचा देखील दाट संशय आहे. आणि तो पैसा कोणाचा आहे अद्यापर्यंत तो स्पष्ट झाला नाही. तो निश्चित स्वरूपात या कॉल सेंटरमधून विदेशातून देशातून आलेलाच पैसा त्यामध्ये असावा असा आमचा आरोप आहे. कॉल सेंटरमध्ये CBIनी या 8 ऑगस्टला आणि 9 सप्टेंबरला ज्या धाडी टाकलेल्या आहेत त्या सर्वांचा जर मागोवा आणि त्यातले जर सर्व डिटेल जर बघितले आपण तर यामधून हे FIR पण जे आहेत मी आपल्या सर्वांना देतो. यातून या ठिकाणी नेमकं काय चालायचं 2 ठिकाणी ते आहे. आरोपाचा भाग खूप मोठा आहे, मात्र आरोप करून पुढे जाण्यापेक्षा यामध्ये एवढं सर्व सत्य असतानाही देवेंद्रजी अद्यापर्यंत कोणती कारवाई का करत नाही हा सर्वात कळीचा प्रश्न आहे. थेट दस्तूरखुद हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्याच्या आशीर्वादाशिवाय एवढं मोठं रॅकेट चालूच शकत नाही. त्यामुळे राजकीय काय जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांच्या नाकाखाली महाराष्ट्रात अशा गोष्टी कशा चालतात हा थेट स्वरूपाचा प्रश्न आणि आरोप त्यांच्यावर आहेच. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे खराबचा पैसा खपवण्याचं काम हे तिघं करायचं असं पण नाही. खरात यांचा पैसा खपवत होते का? खराताजवळ जो असणारा पैसा होता तो इतर पुढाऱ्यांचा आहे नाही याच्यावर जी चर्चा चालते, तर या कॉल सेंटरचा पैसा जो आहे हा खरात जे आहे तो फिरवत होता आणि त्याला काळ्याचं पांढरं करत होता. हा चौकशीचा भाग आहे आणि चौकशी ते करणार आहात का? कारण आधी जे 2 रेड आहेत त्याच्यामध्ये सापडलेली मुद्देमाल जी आहे ती मुद्देमाल असताना आता जे नाशिकमध्ये जे सध्या सुरू आहे त्या कॉल सेंटरमधून येणारा जे मोठा जो पैसा आहे हा पैसा काळ्याचा पांढरा ब्लॅक मनी आणि मनी लॉन्ड्रिंग हे केलं जातं. ही फार मोठी एक आरोपाची नाही तरी चौकशीच्या आतून हे सर्व निष्पन्न येतील. त्यामुळे या अनुषंगानं हा पैसा तिथलाच असावा अशा स्वरूपामध्ये माझ्याजवळ माहिती आहे.
काळा पैसा त्यांच्याजवळ कॉल सेंटरमध्ये जो कॉल सेंटर जे चालतात ते कॉल सेंटर कशाचे चालतात ते फसवणुकीचे चालतात. इंटरनॅशनल लेवलवर जे आहे ते इंटरनॅशनल लेवलला कॉल सेंटरनी कॉल करून तिथे फसवणूक करण्याच्या अनुषंगानं ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ती फसवणूक झाल्या